नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। अकोला के विकास को सुनिश्चित करने के लिए भाजपा नगर निगम चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों को चुनेगी। कार्यकर्ताओं को केंद्र और राज्य सरकार के साथ साथ स्थानीय जनप्रतिनिधियों से पर्चे लेकर महायुति के कार्यों के समर्थन की मांग करनी चाहिए और उन्हें हर घर तक पहुंचाना चाहिए। कार्यकर्ता महत्वपूर्ण है और भाजपा कार्यकर्ताओं की भावनाओं को समझती है। आज भाजपा के कार्यकर्ताओं के बल पर अन्य दलों के कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में शामिल होना चाहते हैं। यह भारतीय जनता पार्टी की लोकप्रियता और जनता का विश्वास है। भाजपा के महाराष्ट्र चुनाव प्रभारी राजस्व मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुले ने जोर देकर कहा। वे स्थानीय नगर खेल मैदान में भाजपा पदाधिकारियों की संवाद बैठक को संबोधित कर रहे थे। बैठक की अध्यक्षता जयंत मसने ने की, जबकि भाजपा के प्रदेश महासचिव विधायक रणधीर सावरकर, सांसद अनूप धोत्रे, संगठन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, किशोर पाटिल, वैशाली ताई शेलके और अर्चना ताई मसने मंच पर उपस्थित थे। नामदार चंद्रशेखर बावनकुले ने 21 सूत्री मंत्र विजय मंत्र दिया और विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से नगर निगम चुनाव जीतने के लिए सूक्ष्म योजना बनाने का निर्देश दिया। जनता जनार्दन देवेंद्र फडणवीस और नरेंद्र मोदी की सरकार के कार्यों से खुश है और भाजपा को नगर निगम चुनाव में सफलता मिलेगी। उन्होंने कहा कि विधायक सावरकर एक महागठबंधन बनाने की कोशिश करेंगे और शहर के विभिन्न हिस्सों के नागरिकों से बातचीत करेंगे। क्षेत्रीय और स्थानीय नेताओं की महागठबंधन बनाने की इच्छा पर चर्चा चल रही है। जल्द ही महागठबंधन का स्वरूप जनता के सामने प्रकट किया जाएगा। भारतीय जनता पार्टी ने लोकसभा और विधानसभा चुनाव की तरह इस बार भी सफलता सुनिश्चित करने की बड़ी जिम्मेदारी ली है। उन्होंने अकोला महानगर में आयोजित विभिन्न कार्यक्रमों के बारे में भी बताया और कहा कि अकोला शहर के विद्युत विभाग के 16 वार्डों में पर्चे वितरित किए गए हैं और कार्यकर्ता चुनाव के लिए तैयार हैं। इस अवसर पर सांसद अनूप धोत्रे ने कहा कि कार्यकर्ता एक महत्वपूर्ण हिस्सा है और कार्यकर्ताओं से जीत के लिए काम करने की अपील की। विजय अग्रवाल ने भी इस अवसर पर हमारा मार्गदर्शन किया। इस अवसर पर डॉक्टर अमित कावरे, वसंत बाचुका और कृष्ण शर्मा, माधव मानकर, अधिवक्ता देव आशीष काकड़, संजय गोटफोड़े, रमेश अलकारी, अम्रपाली उप्रवत, संजय जोशी, संजय वर्मा, संजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा, डॉक्टर अभय जैन, डॉक्टर किशोर मालोकर, विनोद मनवानी मंच पर उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन गिरीश जोशी ने किया और धन्यवाद ज्ञापन जयंत मसाने ने किया। 222 चयनित कार्यकर्ताओं की बैठक आयोजित की गई। त्यांनी करायचा आहे, अजितदादा निर्णय करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला अध्यक्ष नेमायचं, कोणाला प्रभारी नेमायचं, कोण निवडणूक प्रमुख नेमायचं। जसं आमच्या अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणजींनी मला प्रभारी राज्याचं म्हणून नेमणूक केली आहे। माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमच्या निवड केल्या त्या शहराचे प्रमुख म्हणून आमच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी बसून कुठल्या शहराचे प्रभारी कोण राहतील, कुठल्या नगराचे प्रभारी कोण राहतील याच्या निवड केल्या आहे। तो त्याचा पक्षाचा अधिकार आहे। त्यामुळं भाजपाचा अधिकार आहे, भाजपाचे निवडणूक प्रमुख ठरवायचा, राष्ट्रवादीचा अधिकार त्यांचा आहे आणि एकनाथजीचा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे त्यामध्ये आमचं बोलणं योग्य नाही। नाराजी आहे का तुमची? काही नाराजी आमची नाही। त्यांनी त्यांचं निवडणूक लढवावी, आम्ही मैत्रीपूर्ण लढवू आणि कुठेही आमच्याकडनं मनभेद होणार नाही। सर, नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप आमदारांनी काही मतदारांना कोंडल्याचा आरोप केला आहे। आरोप काही होत असतात निवडणुकीमध्ये, त्यामुळं असं काही नाही। चुकीच्या पद्धतीने दिवसभर विरोधक जेव्हा निवडणूक हरतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप लावतात। ठाकरे बंधूंनी आरोप केला होता मतदारांनी म्हणजे पोलीस चौकशी करते, निवडणूक आयोग पैशाचा चौकशी आम्ही करेल, राज्य निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस चौकशी करते। उद्याचे निकाल लागल्यानंतर बोलणी आहे महायुतीमध्ये त्याची दिशा बदलेल का? कारण काही दिशा बदलत नाही। आमची बोलणी ऑलरेडी झाली आहे। एकनाथजी, देवेंद्रजी आपसात ऑलरेडी बसले आहेत, रवींद्र चव्हाणजी आमचे अध्यक्ष बसलेले आहेत। त्यामुळं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 5-5 लोकांची टीम आम्ही तयार केलेली आहे महायुतीसाठी। ती टीम बोलत आहे आणि मला वाटतं की राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने भाजपा शिवसेनेची महायुती होईल आणि सोबत जिथे ते अजितदादा आमच्याशी चर्चा करतील तिथं अजितदादासोबत येईल। तुम्ही म्हणता की भाजपला लँडस्लाईड जागा मिळतील, म्हणजे भाजपला एवढ्या मोठ्या जागा मिळाल्यानंतर तुम्ही वरचढ व्हाल? त्याला वरचढ आमच्याकडे नाही आहे। आम्ही निवडणूक जिंकलो तरी आमच्याकडे उन्माद येत नाही, निवडणूक हरलो तर आम्ही निराश होतो। त्यामुळे आम्ही कधी उन्मादात जाणार नाही, निराशे होणार नाही। त्यामुळं आमची लढण्याची हिंमत आहे, आम्ही नेहमीच लढत आलो आहे
हारल्या जिंकण्याने आमच्या स्वभावावर काही परिणाम पडत नाही. तर ठाकरे बंधूंची जागा वाटपावरून अजूनही बोलणी पूर्ण झालेली त्यांचं काय नाही. करायचं त्यांचं त्यांनी नाही, भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी नाही, आहे. होऊ द्या ना. आम्ही 51% वेळा जिंकणार आहोत. 51% मतं जिंकणार आहोत. त्यामुळे ते कुणी एकत्र आले. 20 पार्ट्या जेव्हा एक आल्या इंडिया आघाडीच्या तेव्हा आम्ही घाबरलो नाही. 20 पार्ट्या एक आल्या विधानसभेला तेव्हा आम्ही त्या ठिकाणी कुठली निवडणुकीत डामाडोल झालो नाही. 51% मतं गुण आम्ही जिंकलो महाराष्ट्रात विधानसभेमध्ये. आताही जिंकू आम्ही. किती लोक येऊ द्या आम्ही जिंकू. ठाकरे बंधूंना शेवटी घाबरणार. जनता आमच्यासोबत आहे. पहा कोण मोठे लोक एक झाल्याने कधी निवडणुका जिंकत नाही. जनता मतदार ज्यांच्या बाजूने आहे तेच निवडणूक जिंकतात. हे तुम्ही बघितलं आहे. लोकसभेत तुम्ही बघितलं आम्हाला फटका बसला. आम्ही विधानसभेमध्ये आमच्या त्या ठिकाणी काही संघटनेमध्ये आम्ही काही पुढाकार घेतले. सरकार म्हणून काही पुढाकार झाली आणि त्यामुळं मग विधानसभेत आम्हाला त्याचं यश मिळालं. नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आम्ही चांगलं काम करतो आम्हाला यश मिळेल. जनता आमच्या बाजूनी आहे. मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार डबल इंजिन सरकारला जनतेची पसंती आहे आणि लोकांना विश्वास आहे. आज अकोल्यामध्ये मी आलो आहे. अकोल्यात विश्वास आहे लोकांना की डबल इंजिन सरकारच विकसित अकोला करू शकतं. डबल इंजिन सरकारच अकोल्याचा विकास करू शकतं. डबल इंजिन सरकारच अकोल्याच्या विकसित अकोल्याचा